नमस्कार, तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, सरकारी नोकरीसाठी सुवर्ण संधी आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या 18,882 पदांची भरती आलेली आहे। लगेच आता तुम्हाला अर्ज करायचा आहे। आता थांबू नका, जे काही कागदपत्रे लागणार आहे ते आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। शिक्षण किती लागणार आहे, नियम व अटी काय असणार आहेत, कागदपत्रांमध्ये कोणकोणत्या कागदपत्रांचा समावेश आहे आणि भरती प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहणार आहोत। नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्य सरकारकडून महिला व बाल विकास विभागामार्फत अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस पदांची भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती आहे, तुम्ही पण नोकरीच्या शोधात असाल तर आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आता आपण याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया। नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी। राज्य सरकारकडून महिला व बाल विकास विभागामार्फत अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस पदांची भरती करण्याचा जो निर्णय आहे तो सरकारने घेतलेला आहे। या निर्णयाअंतर्गत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 5,639 अंगणवाडी सेविका पदांसाठी तसेच 13,243 अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। याच पार्श्वभूमीवर अर्ज करण्याच्या अटी काय आहेत, वयाची अट काय असणार आहे, मर्यादा काय असावी, असे वेगवेगळे प्रश्न तुमच्या मनात येत असतील तर बघा, त्यामुळे या भरती प्रक्रियेच्या सर्व अटी आपण आता समोर जाणून घेऊया। आता बघा, तत्पूर्वी पॉइंट नंबर 1, शैक्षणिक पात्रता म्हणजे कोणत्याही आपण नोकरीसाठी अप्लाय करताना शैक्षणिक पात्रता महत्वाची आहे। चल बघा, शैक्षणिक पात्रता बघूया। शैक्षणिक पात्रता व भाषेचे ज्ञान बघा, अंगणवाडी मदतनीस या पदासाठी उमेदवार किमान इयत्ता 12वी उत्तीर्ण पाहिजे, राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष। त्याच्यानंतर अधिक किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील। यामध्ये शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर आपण बघूया नियम व अटी बघा, वयाची अट काय असणार आहे। अंगणवाडी मदतनीस या पदासाठी वयोमर्यादा दिनांक 18/2/2025 रोजी किमान 18 वर्ष कमाल 35 वर्ष अशी वय असायला पाहिजे। तथापि विधवा उमेदवारास ही वयोमर्यादा कमाल 40 राहील। त्याच्यानंतर स्थानिक रहिवासी असणे अट, हे पण अट आहे। अर्जदार महिला संबंधित ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव, वाडी, तांडा, वस्ती येथील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे। अंगणवाडी मदतनीस या पदावर अंतिम नियम झाल्यास उमेदवारास पंचायत राज संस्थांच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य असल्यास या पदाचा राजीनामा द्यावा लागेल। एका पदासाठी एकच अर्ज करावे लागेल। अंगणवाडीच्या अनुभवासाठी फक्त बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। आता कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत याबद्दल पाहूया। तहसील कार्यालयाचे रहिवासी प्रमाणपत्र अनिवार्य असणे तुमच्याकडे आवश्यक आहे। त्याच्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर सक्षम प्राधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र लागू असल्यास, त्याच्यानंतर सक्षम प्राधिकारी यांचे विधवाचे प्रमाणपत्र लागू असल्यास, त्याच्यानंतर शासकीय अनुदानित संस्थेत दाखल असलेल्या अनाथ अर्जदाराचे बाबतीत समक्ष प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र लागू असल्यास, शैक्षणिक अर्हता, पात्रता प्रमाणपत्र, जे गुणपत्रक असतात ते आणि अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे स्वतः साक्षांकित अटेस्टेड केलेली जोडणे बंधनकारक राहील। त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांना किमान अर्हता 12वी म्हणजे HSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। उमेदवार पदवी, पदव्युत्तर इत्यादी बाबतीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र यांच्या सत्यप्रती। त्याच्यानंतर D.Ed पदविका, B.Ed पदविका असल्याचे त्यांचे गुणपत्रक व प्रमाणपत्र। त्याच्यानंतर विधवा व अनाथ समक्ष प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र लागू असल्यास, त्याच्यानंतर उमेदवार MSc IT उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र, MSc IT झालं नसेल तर आताच ऍडमिशन घेऊन करून घ्या। त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र लागू असेल तर, त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड, या जे आपण सांगितलं जे कागदपत्रे हे संपूर्ण लागणार आहेत,
हे कागदपत्रे तुम्ही रेडी करून ठेवा। MSc IT नसेल झाली तर MSc IT करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ज्या समोरची पण पोस्ट राहील सुपरवायझरची ते पण तुम्हाला नंतर ग्रॅज्युएशन तुमचं झालं असेल, MSc IT कंप्लीट असेल तर त्याचे पण फॉर्म भरू शकता तुम्ही। म्हणून लवकरात लवकर तुमचं, आता आपण सांगितलं की या व्हिडिओच्या माध्यमातून कागदपत्रे काय लागणार आहेत, वयाची अट काय असणार आहे, नियमअटी काय असणार आहेत आणि वयोमर्यादा या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ ज्यांना गरज आहे त्यांना नक्की शेअर करा। आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा धन्यवाद। तोपर्यंत पाहत राहा आपलं YouTube चॅनल। धन्यवाद। तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।